इथं करा ना आंबे झाडे का ते त्याच्याबद्दल बोलते तुम्ही करावं एक नाही बस झालं एक हां धरा दिलं ओम भगवते वासुदेव शिव हर 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 महादेव चाळीस निघावे बरं एक्स्ट्रा 2-3 निघाले तरी चालतील कमी नको पडायला फोडणार रामकृष्ण हरे विठ्ठल लावत बत्या लावा की तुम्हीच आता कुंकू लावून फोडणार वाटल्यास दुसरा दगड देऊ का काय इथंच आहे तिकडेच फोडा की मग हा रीतीने पहिलं झाड लावलेलं आहे लय जास्त बुडत कदम राहा थोडी 2 बोट नाही मामा कसं आहे आता तुम्ही कामगार माणसं आहे. आता हे तुमचा विनोद आहे मी ओळखीत आहो असं मी त्यांना बी वाईट म्हणे आता ते आमच्या गावचे नियमन तुम्हाला खरं सांगू का आमच्या गावचे सोयऱ्यात नियमन आता ते ह्याच्यातून हे का नाही सगळे ह्याचे भावाचे मला माहित आहे विनोदी बोलतात बरं मी बार हमकाच बघत आहो आपला माणूस कळतंय कसं बोललंय ठेवा पटपट पटपट ठेवा बोला पुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हर महादेव सिद्धराम या की नारळ खाऊन जा
पाहुण्याला आधीच खायला सुरू केलं. पाहुणे तर ना म्हणाला, त्याला खूप लावली कसं कसं हो? हा, वा तुमची भाषा आहे ती. वाटचं आहे. भाची आहेत आमची ती. नाही, ते भाचे आहेत आमच्या गावात. आता भाषेला नाका ओळख मावशी म्हणाले भाषा मामी फिमी नाही आता मामीला मामी म्हणतात का हाय की हाय नारळ खाल्ली नाही म्हणत चालत, साखर दिल्यासाठी. दुधाचे दात पडे अंदर माझे यायचे आता तर पडे बारकी नाही भगवान की जरा. नाही, नाही. जरा थोडे. ते नारळ खाली तुम्हाला नाहीत ना आता. आम्हाला लावा की गण तुला हा शिरू कुठं गेली त्याला गिरे पोरा करा सुरू लावायला आणलं नाही का आपण खुरपं कशाला खायचं? माझी निघा सगळा दे एक घ्या, काढून दिलं कसं कामापुरतं दिलं. गप्पा लागलं. सांग. नाही चांगले निघाले खाण्यामध्ये बघाय का नारळ खाऊन जाऊ पूजा संपन्न झालेली आहे आणि नारळ हा कसा राहू आठवण मामा कोणाच्या हस्ते लागलं बा पूजा केलेली नारळ म्हटलं तर वा सूर्याचं कोळक आपला परिचय आहे गावात हातवरून टाकतो आपण टाकला की आतमध्ये आळीवर, आळ्यावर. खाली टाकला हा वा अडीच हजार. शाबास हो खरं फोटो कोण तुम्हाला झालं या की मग इकडं या हो तात्या या तुमचा पाय लागू द्या पाय गुण चांगला आहे तुमचा या वा 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 अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे वृक्षारोपण वा. 3 तिरपट माला की वाकड तिकडे का वा फायनली झाडं लावायला सुरुवात झाली एक बाग खाली गेला असता कसं तर बरं वाटतंय होता मामी. मॅडम बरीच तुम्हाला आला कसं बाग. वाटतंय एक बाग वरी आला खाली गेला असता तर बरं होता. कोणता बाग कडे वर उमेदवार. नाही नाही अहो हेच बाग जी होता खालून आला असता तर झाकला असतं हे आईन समोरच झाला बाग हा वेळच लागला नाही आणि बी ठीक आहे आता ते नाही केलं ते जे आहे ते आहे. आपलं तुमचा मेळ काम तर सुरू झाले ही आहे ठिबक फिटिंग हे पाईप वगैरे आतरलेलं आहे आणि झाडं वगैरे सगळीकडे झाडांची लावणी झालेली आहे तिकडे आई आहे काम करते इकडे बघते माझ्याकडे अशा पद्धतीने सगळीकडे आंब्यांची आणि हे नारळांची लावणी झालेली आहे टोटल आय थिंक 435 की 33 झाडे लागलेली आहेत 45 नारळाची झाडं एक लेमन ट्री लिंबूचं झाड आणि 2 चिकूची झाडं आणि बाकी मोस्ट ऑफ दी सगळीकडे आंब्याची बाग आहे या एक मिनिट सॉरी अशा पद्धतीने आंब्याची लावणी झालेली आहे थोडीशी आमच्या मातोश्रीसोबत वार्तालाप करूयात काय त्यांचं म्हणणं आहे मी 50,000 रुपयाचं बजेट घेऊन चाललो पण नाही म्हटलं तर 1,15,000 ते 1,20,000 चाललंय हां तर खूप चांगल्या पद्धतीनं चाललंय काम बघू आता काय होतं
कसं वाटतं जनाबाई? दिस इज आवर मदर. एक मिनिट कॅमेरा. दिस इज माय मदर. What is your opinion about this? Are you happy? Are you satisfied? इंग्रजी कळत नाही. हा, कसं वाटतं? बरं वाटतंय का हे झाडं लावलेले वगैरे? छान हा, छान वाटतं. अजून 3 ते 4 वर्षांनी बाग बघायला आम्हाला. बाग बघायला या. हे आंब्याचं झाड, ते नारळाचं झाड. वा 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 वा, काय जबरदस्त वाटायला लागले. हा, छान छान. तर अशा पद्धतीनं झाडांची लावणी परिपूर्ण झालेली आहे. झाडांची लावणी परिपूर्ण झालेली आहे. 10 राहिले म्हणले. 12 झाडांची कमतरता आहे. थोडंसं मोजमापामध्ये कधी खाली व इकडे तिकडे होतं. थोडंसं टिपटिप त्यांना एक्स्ट्रा मागून घ्यायची. पाऊस पडतंय. ठिबकची जोडणी चालली आता. बाकी तर काम झालेलं आहे. फत्ते. वा 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 वा. आज मोकळ्या रानात बसलो आहेत. मोकळ्या रानात म्हणजे पीक आहे, पण तू 2-3 वर्षांनी असंच बागेमध्ये बसणार. ही झाडं, ही जी छोटी झाडं आहेत, ही झाडं मोठी होणार. 3 वर्षानंतर बाग काय दिसणार. मेहनत केल्या. मेहनत, हा. फक्त मेहनतीचं काम आहे. आणि मला मुंबईवरून इकडे यावं लागणार आहे करायला, नाहीतर दिसू दे चांगली जाईन लावून म्हणल्यानं जमत. कसं जमत? बरोबर बरोबर. वेळोवेळी त्याचं पाहावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. अशा पद्धतीने आमची 2026 मध्ये 2 मोठी कामं झालेली आहेत. आणि त्यापैकी हे झाडं लावण्याचं एक मोठं काम आहे. या, आय एम व्हेरी हॅपी. ते का छान वाटतंय. छान. कारण काय? कारण म्हणजे हे पाणी लाग राहणार, याच्यात माल होईना काही नाही. हां पाणी लागले सगळं चाललंय. हां आता उभं बागायचं करून बघावं. हां. आणि हे इथून लावलेलं आहे. पोराच्या पायाला यश आहे का? पण आहे. आहे. हा, कसं केलं काय? तर. केलं तरी येसा. नाहीतर उगं दिलला घातलं म्हणल्यावर कसं जमल? त्या दिल लागायच्या मागे लय आहे. पण मी बजेट अगोदर किती धरलं होतं? 25. 25 ते 50. मी अगोदर बजेट धरलं होतं किती? 25. 25,000. लागले किती? 1,30,000. फक्त लाखाचा हिशोब आहे माझ्याकडे. वरचे 30 माझ्याकडे नाही. मॅडम स्पॉन्सर करणार आहेत वरचे 30,000. हा, मॅडमला दिलेलं आहे. होय ना. नाही दिलेलं नाही. ठेवलेलं देते ना. दिलेलं नाही. दिलेलं नाही. ठेवायला दिलंय. मॅडम सोबत हिशोब आहे 10,000ला 1,00,000 एवढं व्याज आहे. राईट. आता देते घेऊन. हा हा, ते लाख हे लाख. हा. जमलो. किती 20 लागतात का 10 लागतात माहिती नाही, पण कशाला एक्स्ट्रा वर तेच फेरी नंतर द्यायला येते. पहिल्याच्या 10ला 1,00,000 दिल्यावर मी फिरत होते का आता? देऊ की. हा? तुमचे 4 वर्षाचं आहे ते 10,000 दिले. 4 लाख तुमचे कुठे चाललेत का? पिताश्री कुठे गेली? पिताश्री गायबच आहे. रेल्वे थंडी लागेल मला. खिडक्याला येत नाही बसते तशी. कशाला आता सगळं केलं. हे घर आहे. वा वा वा. काय दिसायला लागलं जबरदस्त एन्व्हायरमेंट. वा वा. सगळीकडे हिरवं माळ, मस्त झाडांची लावणी झालेली आहे. इथे सरळ काठ्या करत आहोत, कारण काही झाडे वाकडी होत आहेत त्याच्यामुळे. हे काय, ह्या झाडावरची सरळ काठ्या असलेली 3-3 फुटाचं अंतर असलेले आपल्याला काठ्या पाहिजे. मग काय म्हणता, तुमचा अनुभव काय सांगतो? झाडं वगैरे लावलेलं काय चांगलं आहे का? हो, नंबर 1. का काय फसल बिसल काय असणार नाही. सगळं जग करायला सुविधा आहे. उद्या चालून ज्यूसला आंबा लागतो, रसपोळ्या खाण्यासाठी आंबा लागतो, आपला घरगुती खाण्यासाठी आंबा लागतो. केशर आंबा, राजापूर केशर आंबा हा खूप प्रसिद्ध आहे. गोड आहे, रसाची चव गोड अति चांगली आहे आणि कलरमध्ये पिवळा आहे. अशा प्रकारे ह्या झाडाची लागवड आहे. किती झाडांची लागवड केलेली आहे? 450. वा. 50 नारळी झाड आहेत, ते पण गोड आहेत. उद्या चालून ते जर तसे नाही झाले तर त्याच्यापासून खोबर बनल्या जातं. अशा प्रकारची नारळाची व्यवस्था आहे. तुमचं मत काय बोलतं यावर? आमचं मत, आम्ही नवाट शेतीमध्ये नवीन उतरलेले, आम्ही नव शेतकरी.
तर नवशेतकरी असल्यामुळे थोडासा वडिलांचा अनुभव सोबत घेऊन कार्यकर्ता हां कार्य केलेलं आहे. बरं. आता 450 लाकडं आम्हाला काढायचे, कमीत कमी 30-40 लाकडं काढून झालेले. कारण प्रत्येक आंब्याच्या झाडाला 1 लाकूड म्हणजे आपण 2-1 हजार रुपये वाचवत आहोत थोडक्यात. तर फुल ना फुलाची पाकळी करू करू संसार करायचा आपल्याला. माझा अवतार पहा. फर्टिलायझर्स टाकणं चालू आहे शेताला, खत, आंब्याची लागवड झालेली आहे आणि त्यामध्ये सोयाबीन असल्यामुळे थोडंसं फर्टिलायझर्स मारतोय. सुपर आणि युरिया हे 2 खतं टाकतोय. पप्पा टाकतायत युरिया आणि मी टाकतोय सुपर. या हे आमचं मंदिर आहे. का मस्त वातावरण आहे आणि या मस्त वातावरणामध्ये मी खात टाकतोय आमच्या पिकांना. आंब्याची रोवणी झालेली आहे, सोयाबीन आणि आंब्याला खत टाकलेलं आहे. आता टाकतोय इथे जुंधळा, म्हणजे जसं बाजरी किंवा ज्वारी असते तशा प्रकारचा जुंधळा नावाचा अन्नधान्य असतं. ह्या जुंधळ्याला टाकतो. आता तिकडे पप्पा टाकतायत, इकडे मी. काय अवतार झाला माझ्या, डोळ्यामध्ये खत जातोय. बोट लावू नका कॅमेरावर. हां राईट. इकडे लावत माझ्या नाही का बारीक मूठ धर, मोठी धर मूठ. उघड कॅमेरा सेट कर. गोलाकार खळ शिपडल्या ते गोल गर 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 फिरल ते तास मोडेल खाली. कसा पकडलं. आज आहे गावाकडचा शेवटचा दिवस. 17 तारखेला आलोय, 17 जुलै. आज आहे 24 जुलै. आज मुंबईकडे जायचं कारण एका प्रोजेक्ट्सवर काम चाललं आहे, त्याचे वर्कशॉप्स अँड ऑल. आंब्याचं सगळं काम झालेलं आहे. बघा हे ठिबक लावलेलं आहे, ठिबकच्या बाजूने ही गजाळीसुद्धा लावलेली आहे. सळई लावण्याचं कारण एक, तिथं जर लाकडाचं काही कमटी लावली असती, लाकडाची कमटी म्हणजे लाकूड, तर ते 1-1.5 वर्षामध्ये पाणी पडून कुजून गेलं असतं. म्हणून मी लोखंडी सळी, थोडासा खर्च झाला, 4-4.5 हजार खर्च झाला तो, पण त्याचा फायदा हा आहे की एकदा लावल्यानंतर ह्याचा काही लॉस नाही, म्हणजे कुजणार नाही, बुजणार नाही. एकदा लावलं की लावलं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ते झाड सरळ राहतं. आता हे झाड बघा, हे झाड थोडंसं वाकलेलं आहे, ती सळई आहे, गज आहे. आता ह्या झाडाला असं इथे बांधलं तर हे झाड असं सरळ जातं. त्याच्यामुळे हे कमटी लावण्याचं कारण. आणि ह्याला जास्तीत जास्त या कमटीची गरज 1-1.5 वर्षापर्यंत आहे. हां, तर महत्त्वाचा मुद्दा हा, 2026मध्ये 2 खूप महत्त्वाची मोठी कामं झाली आहेत. एक, ईश्वराच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आपण कोणाचं वाईट चितत नाहीत, कोणाचं वाईट करत नाहीत किंवा कोणाच्याबद्दल आपण वाईट विचार करत नाहीत. हां, तर सांगायचा मुद्दा हा की 2026मध्ये खूप मोठी 2 कामं झाली आहेत. पहिलं काम, खूप मोठ्या चित्रपटामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे, ज्याचं 500 ते 600 कोटी बजेट आहे. आणि त्या चित्रपटाचं 27 तारखेपासून वर्कशॉप आहे. आय एम व्हेरी हॅपी. आणि दुसरं महत्त्वाचं काम, 1.5 लाख रुपये गेलेत, परंतु मी आंब्याची बाग करतो आहे. माहिती नाही ह्याच्यामध्ये किती फायदा, किती लॉस होईल. भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की नको, कशाला करतो आहे, शेत पडक पडेल, त्याच्यानंतर आपल्याला खटराक करणं होणार नाही. बट मी कोणाचं ऐकलं नाही. इवन माझे वडीलसुद्धा हे आंब्याच्या झाडासाठी खड्डे पारेपर्यंत नको म्हणत होते. म्हणजे त्यांचे चलबिचल विचार व्हायचे.
बट मी म्हटलं जे होईल ते होईल, गेले ते गेले लॉसमध्ये, बघू पण करून बघूयात. 1,00,000-1,50,000 लॉस झाला तर झाला. कारण कसं असतं, काही गोष्टी आता मी जी फील्ड निवडली आहे म्हणजे ॲज अन कलाकार म्हणून, त्या क्षेत्रामध्ये पण असंच आहे, काही फिक्स नाही आहे. काम मिळेल की नाही माहीत नाही, परंतु मी उडी घेतली आणि आज 600 कोटी बजेट असलेल्या चित्रपटामध्ये काम करतो आहे. कमीत कमी 70 ते 80 किंवा 100 डेज काम असेल त्यात. खूप मजा येणार आहे. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की तिकडे कुठलाही रस्ता नसताना मी मार्ग निर्माण केला. मग इथेसुद्धा मेहनत करतो आणि वेगळं काहीतरी करतो. यॅट्स इमोशनल होतं आहे. 7-8 दिवसानंतर परत मुंबईला जातो आहे, पण गावाकडे येऊन मजा वाटली. आणि हे बाग करण्याचं मुख्य उद्देश हाच होता की मी कुठे नोकरी करत नाही, आणि नोकरी करत नसल्यामुळे माझ्याकडे वेळ असतो. समजा महिन्यातून कुठे मला 2-4 दिवसाचं काय सुट्टी वाटली तर आलो गावाकडे, बागेची थोडीशी निगराणी केली, परत गेलो. आपलं चित्रपटाचं शूट वगैरे काय नसेल तर या, बट आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. आय वॉन्ट टू शो यू माय पार्क. लुक ॲट this is yellow high-tide colors, mango plants, coconut plants, and chiku plants, and lemon tree. This is whole. This is my home. Wow. After 2 to 3 years हे पूर्णतः बदलून गेलेलं दिसेल तुम्हाला. आय एम व्हेरी हॅपी. लव यू.